आता आपण याच्या अगोदर इतिहासचं प्रकरण आपण पाहिलेलं आहे. इतिहासचं प्रकरण तो संपलेलं आहे. तुम्हाला स्वाध्याय देखील त्या धड्याखालचे स्वाध्याय तुम्हाला सोडवायला लावलेला आहे. त्याच्यानंतर तो प्रकरण संपल्यानंतर आपण आता भूगोल या विषयाकडे वळणार आहोत. भूगोलामधलं याच्या अगोदरचं प्रकरण तुम्ही मृदा हे प्रकरण बघितलेलं होता. आता त्याच्यानंतर त्याच्या पुढचं जे प्रकरण आहे नैसर्गिक प्रदेश हे प्रकरण आपल्याला इथं बघायचं आहे. ते पाहत असताना तुमच्या पुस्तकामध्ये पहिल्यापासूनच काय केलेलं आहे, सांगा पाहून म्हणून एक मुद्दा दिलेला आहे आणि त्याच्या खाली काही जी चित्र दिलेली आहेत त्या चित्रांचं निरीक्षण आता आपण इथं करणार आहोत. आता या चित्राचं निरीक्षण तुम्हाला इथं करायचं आहे. निरीक्षण करत असताना या वरच्या बाजूला जी चित्र दिलेली आहेत ती घरांची चित्र दिलेली आहेत. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची घरं या ठिकाणी तुम्हाला दिसतात. जवळजवळ म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 प्रकारची घरं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याच्यानंतर पुढच्या चित्रांमध्ये म्हणजे इथं निवारा दिलेला आहे सगळा. त्याच्यानंतर वस्त्र, मग इथं वेगवेगळ्या प्रकारची वस्त्र परिधान केलेली माणसं तुम्हाला इथं दिसत आहेत. त्याच्यानंतर तिसऱ्या रांगेमध्ये तुम्हाला काय दिसतं की वनस्पती आणि प्राणी. इथं वनस्पती दिसतात, झाडं दिसतात. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे हे प्राणी देखील तुम्हाला इथं पाहायला मिळतात. त्याच्यानंतर चौथं जे दिलेलं आहे तो अन्न हा घटक दिलेला आहे आणि अन्न या घटकामधून तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे खाद्यपदार्थ या ठिकाणी ताट करून ठेवलेलं दिसतं किंवा वेगवेगळे पदार्थ करून ठेवलेले या ठिकाणी तुम्हाला दिसतात. आता या चौकटीजवळील म्हणजे सोबतच्या सूचीनुसार काय करायचं आहे तर मग खुणा करायच्या आहेत. आता सोबतच्या चौकटीमध्ये जे ही चौकटी ज्या दिलेल्या आहेत तिथं खुणा करायला सांगितलेलं आहे तुम्हाला. खुणा करत असताना कुठल्या ह्याच्यानं दृष्टीनं करायचं आहे की 1 नंबरचं सांगितलेलं आहे की मी वापरतो, अनुभवतो. 2 नंबरचं सांगितलेलं आहे मी पाहिले आहे. 3 नंबरचं सांगितलेलं आहे की मला माहीत आहे. हे असे जे आहेत यासाठी इथं चिन्ह वापरलेले आहेत. मी अनुभवतो, वापरतो यासाठी तुम्ही बरोबर चिन्ह करायचं आहे. मी पाहिले आहे जे स्टार करायचं आहे. मला माहीत नाही यासाठी गुणिले चिन्ह करायचं आहे. मग इथं तुम्ही ह्या चौकटींमध्ये प्रत्येक म्हणजे आता निवाऱ्याच्या बाबतीत ह्या चौकटींमधून तुम्ही काय करायचं आहे तिथं चिन्हांचा वापर करून तुम्हाला जे जे काय माहिती आहे. आता हे पुस्तक जे आहे ते जुनं आहे, त्याच्यामध्ये पूर्वी कोणीतरी ते केलेलं आहे हे आपल्याला दिसून येतं. काही ठिकाणी केलेलं नाही आहे. पण हे जे आहे हे तुम्हाला हे घर माहीत असेल तर तुम्ही मी वापरतो, अनुभवतो यापैकी किंवा मी पाहिलं आहे किंवा मला माहीतच नाही या प्रकारे या वापरलेल्या चिन्हांचा वापर करून तुम्ही इथं काय करायचं आहे या चौकटीमध्ये ती चिन्हांच्याद्वारे ते भरायचे चौकटी सगळ्या. आणि वस्त्रांच्या बाबतीत देखील तसंच आहे. वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र परिधान केलेले इथं माणसं दिसतात आणि याच्यामध्ये पहिल्यांदा दिसतं ते तुम्हाला इथे हे वस्त्र काय घातलेलं आहे, पॅन्ट शर्ट आहे, साडी नेसलेली बाई आहे, धोतर आणि सदरा घातलेला, टोपी घातलेली व्यक्ती आहे. हे तुम्हाला माहिती आहे किंवा तुम्ही हे पॅन्ट शर्ट तर वापरताय. हे तुम्ही मग काय सांगू शकताय मी वापरतो, मी अनुभवतो म्हणून इथं काय करू शकतो आहे आपण बरोबर चिन्ह करू शकतो आहे. किंवा आता हे धोतर आणि आता तुम्ही काय धोतर वगैरे काही नेसत नाही त्यामुळे तुम्ही धोतर नेसलेलं कोणाला व्यक्तीला वगैरे पाहिलेलं असाल तर मी पाहिले आहे त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे स्टारचं चिन्ह तिथं वापरायचं. अशा प्रत्येक चित्रासमोर तुम्ही काय करायचं आहे हे चिन्ह वापरून तुम्ही ती माहिती भरायची आहे. त्याच्यानंतर वनस्पती आणि प्राणी याच्यामध्ये देखील बघा वनस्पती प्राणी तुम्ही पाहिलेला असाल, तुम्ही अनुभवलेला असाल तर तिथं काय कोणकोणत्या चिन्हांचा वापरायचा. अनुभवत असाल किंवा वापरत असाल तर तुम्ही काय सांगणार आहात बरोबर चिन्ह. आणि त्याच्यानंतर काय करणार आहात पाहिलेला असाल तर तिथं काय करणार आहे स्टार चिन्ह वापरणार आहात. आणि तुम्हाला यातलं माहीतच आहे हा प्राणी कुठला आहे हे माहीतच नाही, हा प्राणी काय आहे तुम्हाला माहीतच नाही, हे माहीतच नाही तर तुम्ही त्यासाठी काय करणार आहात गुणिले चिन्हाचा वापर इथं करणार आहात. त्याच्यानंतर पुढचं अन्न वस्त्र हे दिलेलं आहे ते अन्न वस्त्र निवारा हे या संदर्भात दिलेलं आहे. आता इथल्या खाद्यपदार्थ बरेच तुम्हाला आता खाद्यपदार्थ म्हटल्यानंतर तुमचं सगळं आवडीचं आहे त्यामुळे तुम्हाला खाद्यपदार्थ यातले सगळे बरेचसे माहीत असणार आहेत. मग तुम्ही ते चिन्हांच्या साह्यानं ते सांगायचं आणि या चित्राचं तुम्ही निरीक्षण केल्यानंतर त्यावरती आता काय करायचं आहे प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यायचं आहे. आता चित्रांमध्ये काय म्हटलेलं आहे प्रश्न पहिला विचारलेला आहे तर चित्रात दाखवलेली सर्व घरे आपल्या परिसरात आढळत नाहीत. आता हे घरांचं चिन्ह आहे. आता हे घर जे आहे हे आपणाला काय दिसतं जंगलातलं घर आहे. कशावरून समजायचं बाबा हे उंचावर घर बांधलेलं आहे आणि खाली काय आहेत असे उभे खांब दिसतात आणि वरती याला काय केलेलं आहे जिना वर चढायला इथं काय केलेलं आहे शिडी लावलेलं आहे आणि हे वरच्यावर हे घर बांधलेलं आहे. हे कशासाठी हे कुठं असेल मग हे जंगलातलं घर असावं. हे घर तुम्हाला माहिती आहे की हे शहरातलं घर आहे
आता हे घर तुम्हाला माहीत नाही आहे, मग हे घर कुठं असतं असलं घर? हे घर जे आहे हे बर्फाळ प्रदेशामध्ये म्हणजे अंटार्क्टिका खंड, आर्टिक महासागराचा भाग म्हणजे ध्रुवीय प्रदेश जिथं आहेत त्या ठिकाणी ह्या पद्धतीनं युगलू म्हणतात त्याला, युगलू. म्हणजे या युगलूमध्ये लोक तिथं काय करतात, हे बर्फाच्या लगद्यापासून तयार केलेलं घर आहे आणि बर्फाच्या लगद्यापासून कारण तिथं गोठणबिंदूच्या खाली तापमान असतं आणि त्यामुळे हे बर्फाचे लगदे तिथं काय होत नाहीत, वितळत नाहीत. काय बर्फ कधी वितळतो आहे, त्याला उष्णता लागली की वितळते. आता त्या ध्रुवीय प्रदेशामध्ये उष्णतेचा काही संबंधच नाही आहे. तिथं काय आहे 0°C कायम 12ही महिने म्हणजे 12ही महिने म्हणजे वर्षानुवर्ष या ठिकाणी 0°C तापमान कमी असतं. त्यामुळे हे बर्फाचे लगदे काय होत नाहीत, विरघळत नाहीत आणि त्यामुळं त्याच्यापासून ते घर बांधतात. मग आणि याला जायला दार वगैरे ठेवलेला आहे. मग याच्यात थंडी वाजणार म्हणून ते काय करतात, थंडीपासून संरक्षण व्हावं म्हणून आतल्या बाजूला म्हणजे चरबी तेवत ठेवतात आणि त्यामुळं आत काय होतं, उबदारपणा राहतो आणि त्याच्यामध्ये ती लोकं राहत असतात. हे आता हे तुम्हाला माहीत नव्हतं, आता हे कळालं तुम्हाला. त्याच्यानंतर आता ह्याच्या पुढं काय, हे घर बाबा कुठंतरी आपण पाहिलेलं आहे किंवा हे अनुभवलेलं असाल, हे बाबा लांब अशा गावाच्या बाहेर हे काय आहे घर बांधलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर हे घर दिसतं, ह्याला हे देखील बर्फाळ प्रदेशामध्ये म्हणजे तिथले लोक काय करतात, बर्फाळ युर्ट म्हणतात त्याला, युर्ट म्हणजे कातड्यापासून तंबू तयार करून राहणारे त्या ठिकाणी लोक राहत असतात. म्हणजे कातड्यापासून तंबू करून काय करतात, बर्फाळ प्रदेशामध्ये ही लोक राहत असतात. त्याच्यानंतर हे पुढचं जे आहे ते काय आहे, हे राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशामध्ये राहणारे लोक आहेत आणि त्याच्याही पुढचं जे आहे ते काय आहे, आदिवासी भागातलं एक घर दिसतं. बाजूनं काय दिसतात, ही छपरं, बारीक छपरं दिसतात आणि मध्यभागी तुम्हाला काय दिसतं, इथं काहीतरी एक असं जागा आहे की तिथं सुरक्षेच्या दृष्टीनं केलेलं आहे. मग हे काय आहे, तर त्या ठिकाणी हे जे दिसतं तुम्हाला, हे दिसतं हे काय आहे, इथं आदिवासी लोक काय करतात, बाजूनं आपली खोपटी बांधून राहतात. यात माणसं दिवसभर शिकार करून येतात आणि या ठिकाणी काय करतात, ती रात्रीला म्हणजे राहत असतात आणि मध्यभागी जे आहे हे जे गोल केलेलं आहे या ठिकाणी त्यांची जनावरं बांधतात. ही जनावरं मध्यभागी का बांधतात बरं? आदिवासी भाग म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलं, जंगल दऱ्याखोऱ्यांचा भाग तो असणार आहे, त्यामुळे हिंस्र प्राणी वगैरे तिथं असणार आहे. मग हे पाळीव प्राण्यांच्यावरती ते काय करू शकतात, पाळीव प्राण्यांची शिकार करणे हे हिंस्र प्राण्यांचं काय आहे, वैशिष्ट्य आहे. ते हिंस्र प्राणी हे काय असतात, पाळीव प्राण्यांच्यावरती त्यांचं ते अन्न आहे आणि त्यामुळं हल्ले होण्याची शक्यता असते. म्हणून काय केलेलं आहे, हे बाजूनं घरं बांधलेली आहेत आणि इथं काय केलेलं आहे, ते प्राण्यांना किंवा ते पाळीव जनावरं जे आहे ते जनावरांना त्यांचा व्यवसाय जनावर पाळायचं, ती म्हणजे पशुपालन व्यवसाय त्याला आपण म्हणत असतो. म्हणजे हे जे घर आहे आपल्याकडे देखील आहे बघा, जुना वाडा दिसतो. मग हे तुम्ही अनुभवलेलं असाल किंवा पाहिलेलं असाल किंवा कोणाचे तरी इथं अजून देखील काय असतील, वाडे असतील, वाड्यामध्ये राहत असतील. म्हणजे अशा पद्धतीने चित्रात दाखवलेली घरं या म्हणजे इथं विचारलेलं आहे प्रश्न काय, सर्व घरे आपल्या परिसरात का आढळत नाही. आता हे घर आपल्या परिसरात आढळेल का? हे घर कुठं आढळणार, बर्फाळ प्रदेश. म्हणजे हे घर आपल्याकडं असं बर्फाच्या लगद्यापासून घर बांधतो. मी इथं काय करणार आहे, आता युगलू जे आहे, युगलू घर जे आहे बर्फाच्या लगद्यापासून तयार केलेलं मी इथं बांधतो म्हणून चालेल का? ते घर राहील का तुमच्याजवळ? राहणार नाही. आपल्याकडं काय आहे, तापमान जास्त आहे, त्यामुळे हे बर्फ राहणारच नाही. तर तुम्ही बघताय बर्फाचा गोळा जरी तुम्ही हातात घेतला लगी काय होतं, ते वितळायला लागतं. मग हे घर त्याच हवामानामध्ये टिकू शकतं. म्हणजे हवामान किंवा व्यवसाय किंवा एखादा भाग आदिवासी आहे किंवा एखादा भाग वाळवंटी आहे, अशा भागामध्ये त्या प्रकारचीच घरं. आता आदिवासी भागामध्ये त्यांना काय नाही, स्लॅबची वगैरे घरं बांधता येत नाहीत, ती लोकं भटकंतीचं जीवन जगतात. त्यामुळं तशी घरं आपल्याकडं आहेत का? नाही आहेत आपल्याकडं. म्हणजे त्या भागात ती लोकं त्या परिस्थितीनुसार काय करतात, ती घरं बांधून राहत असतात. मग इथं विचारलेलं तुम्हाला, अशा प्रकारची घरे असलेले प्रदेश. आता मी सांगितलं की बाबा हे जंगलातलं झाड आहे, हे काय शहरातलं आहे, हे बर्फाळ प्रदेशातलं आहे. त्याच्यानंतर हे आपल्याकडं माळभागावरती असलेलं किंवा गावाबाहेर असलेलं घर आहे. हे सांगितलं तुम्हाला, बर्फाळ प्रदेशामध्ये युरोटमध्ये राहतात लोक, कातड्यापासून तंबू तयार केलेला आहे. म्हणजे हे त्या प्रदेशामध्ये अशा प्रकारची घरं आढळतात. म्हणजे हे आहे कुठलं आहे, राजस्थानमध्ये आढळतं. हे आहे ते आदिवासी भागामध्ये आढळतं. हे आहे ते आपल्या गावामध्ये कुठेतरी वाडा असला तर आढळतो. म्हणजे अशा प्रकारची घरं आपल्याला पाहायला मिळतात. आता पुढचा प्रश्न तुम्हाला मिळते, तुमच्या घरात राहणे तुम्हाला म्हणजे तुम्हाला बर्फाच्या घरात तुम्हाला राहणं आवडेल का? बर्फाच्या घरात तुम्हाला राहणं आवडेल का? हे घर आपण का बांधत नाही इकडं? मग तुम्हाला हे शक्यच नाही. तुम्ही ज्या भागामध्ये राहताय तिथल्या हवामानाला अनुकूल
तुमचं अनुकूल हवामान आहे, अनुकूल हवामानामध्ये तुम्ही शूट झालेला आहात आणि त्यामुळं तुम्हाला जर अशा बर्फाच्या घरात थांबवलं तर तुम्ही तिथं तुम्हाला काय होणार आहे, तुमच्या तब्येतीवरती त्याचा परिणाम होणार आहे. म्हणजे तुम्हाला त्या बर्फाच्या घरामध्ये राहायला आवडेल का म्हटल्यावर तुम्ही आवडतं म्हणशीला, पण तिथं तुम्ही राहू शकणार नाही. पण मग तुम्हाला आवडतं, मी इथं का बांधू शकत नाही, याचं कारण मी आता सांगितलेलं होतं. का बांधू शकत नाही, इकडं आपल्याकडं काय आहे, हवामान उष्ण आहे, ते बर्फाचं घर आपल्याकडे टिकणार नाही. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लोकांच्या पोशाखात कशामुळे फरक पडतो. आता पोशाख इथं दाखवलेले वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख इथं तुम्हाला दिसतो. आता हे पोशाखात कशामुळं फरक पडलेला आहे. आता इथं बघा, हे आपल्या महाराष्ट्रातलं दिसतं, तिथं म्हणजे धोतर नेसलेलं आहे, सदरा गाठलेला आहे, टोपी गाठलेला आहे, हे आपल्या महाराष्ट्राच्या भागात आहे. हे जे आहे सदरा, हे दक्षिण भारतातलं आहे. दक्षिण भारताकडे काय आहे, तापमान जास्त आहे आणि त्यामुळे तिथं लुंगी, घोळदार लुंगी आणि सैल कपडे तिथं वापरले जातात. आता हा जो भाग आहे, हे जे कपडे वापरलेले आहेत, हे लोक काय आहेत, हे आदिवासी लोक आहेत. म्हणजे आदिवासी लोक जे आहेत, ते आदिवासी लोकांचा हा पोशाख दिसतो आपल्याला. त्यांना खाली काय केलेलं आहे, घोळदार लावलं, वर काय त्यांनी अंगामध्ये काय केलेलं नाही आहे, बनियन वगैरे काय दिसत नाही आहे. हे दिसतं ते कुठलं दिसतं, हे आपणाला दिसतं बघा, हे उष्ण वाळवंटी प्रदेशामधली लोक अशा प्रकारचे पांढरे कपडे घालतात. पांढऱ्या कपड्यामुळे काय होत असतं की उष्णतेचं रिफ्लेक्शन होत असतं, म्हणजे उष्णता शोषून घेत नाहीत ही कपडे आणि त्यामुळे त्या प्रकारचे कपडे तिथं वापरले. आता हे काय दिसतं, साडी वगैरे स्त्रीनं नेसलेलं दिसतं. त्याच्यानंतर हे दिसतं बघा, हे कोकणी लोकांचं हे अशा पद्धतीचं पोशाख असतो. कारण कोकणी लोक काय करतात, सातत्यानं जंगलामध्ये काय करत असतात किंवा रानामध्ये फिरत असतात, त्यामुळं ते काय करतात, असं पाय मोकळं असलेलं म्हणजे कपडे काय करत असतात, वापरत असतात. त्यानंतर हा दिसतो दक्षिण भारतातला कर्नाटक भागामध्ये राहणारे व्यक्ती असल्यासारखं आपल्याला इथं दिसतो. त्याच्यानंतर ही साडी दिसतं, हे आपल्याकडे देखील वापरलं जातं. आता हा जो भाग आहे, हे दिसतो बुरका घातलेले दिसतात किंवा इथं म्हणजे हे पांढरे घोळदार कपडे आणि वर काय केलेलं टोपी, हे अरब राष्ट्रांमध्ये वापरले जातात. म्हणजे अरबी लोक जे आहेत ते अशा प्रकारचे पोशाख करत असतात किंवा त्यांच्या धर्मामध्ये अशा प्रकारचा पोशाख आहे. काही वेळा धार्मिक रूढीनुसार देखील पोशाखामध्ये बदल होत असतो आणि काही वेळा हवामानातील बदलामुळे देखील पोशाखात बदल होत असतो. म्हणजे तर हवामानातील बदलामुळे हे पोशाख त्यांनी तसले परिधान केलेले आहेत. हे काय करतात, पांढरे शुभ्र कपडे वापरतात, घोळदार वापरतात, कारण अरब राष्ट्रांमध्ये काय असते, उष्णता जास्त असते. आता हे दिसतं तुम्हाला, हे स्त्रिया दिसतात त्या घागर घेऊन येऊ लागलेले, हे राजस्थानमधलं दृश्य आहे. म्हणजे राजस्थानमध्ये अशा प्रकारचे पोशाख हा केला जात असतो. त्याच्यानंतर हे दोन्ही चित्र दिसतात, ते आदिवासी भागातली चित्र तुम्हाला ही दिसतात. आदिवासी लोक ही बिल्ल जमातीचे लोक वगैरे आहेत की नाही, अशा पद्धतीनं हे मणिपुरा, त्रिपुरा या भागामध्ये राहणारे आपणाला अशा प्रकारची लोक ही आपणाला त्या पोशाख परिधान केलेला आपणाला दिसतं. म्हणजे पोशाखात फरक कशामुळे होऊ शकतं, संस्कृतीमुळं देखील होऊ शकतं, धार्मिक परंपरेमुळे देखील होऊ शकतं किंवा हवामानामुळे देखील काय होऊ शकतं, पोशाखामध्ये बदल केला जात असतं किंवा आदिवासी लोकांचा तो पोशाख जो आहे तो आदिवासी लोकांच्याकडं मागासलेला भाग असल्यामुळे अशा प्रकारचे पोशाख वगैरे तुम्हाला इथं दिसतं हे आपल्याला पाहायला मिळतं. आता त्याच्यानंतर पुढचा एक प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, अन्न म्हणून खबूस, किडे, मुंग्या यांचाही वापर कुठे होत असेल का. मग आता अन्न म्हणून किडे, मुंग्या वगैरे याचा वापर कुठं होत असेल का असं विचारलेलं आहे. होत असणार आहे, कारण हे जे लोक आहेत आदिवासी भागातले लोक, त्यांना काय नाही आहे, शेती वगैरे तिथं प्रगती त्यांची झालेली नाही आहे आणि त्यामुळे शेती वगैरे ते करत नाहीत, भटकंतीचं जीवन जगतात. त्यामुळं किडे, मुंग्या किंवा अशा प्रकारचं काय करतात, ही लोक अन्न म्हणून देखील काय करत असतात, खात असतात. आता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आपल्याकडील प्राणी संग्रहालयांमध्ये ध्रुवीय अस्वल, पेंग्विन हे प्राणी ठेवता येतील का. आता इथं दिसतो तो ध्रुवीय अस्वल, बघा कुठं दिसतो, ह्या ठिकाणी ध्रुवीय अस्वल दिसतो. त्याच्यानंतर या ठिकाणी पेंग्विन दिसतोय. हा पेंग्विन आणि ध्रुवीय अस्वल हे दोन्ही जे आहेत, हे प्राणी आपल्याकडं आणता येईल का. आणता येणार नाही. कारण का की थंड हवामानाच्या प्रदेशामध्ये म्हणजे ध्रुवीय प्रदेशामध्ये राहणारे हे प्राणी आहेत आणि ध्रुवीय प्रदेशामध्ये राहणारे प्राणी असल्यामुळं, बर्फाळ प्रदेशामध्ये हे राहणारे प्राणी असल्यामुळं त्यांना तिथल्या वातावरणाची काय झालेलं आहे, सवय झालेली आहे आणि त्याच भागामध्ये ते जिवंत राहू शकतात. आता ध्रुवीय अस्वल जो आहे, हा ध्रुवीय अस्वल दिसतो, तिथे केसाळ कातडीचा प्राणी आहे, मऊ मुलायम केस त्याच्या अंगावरती नैसर्गिकरित्या असतात. कशासाठी असतं ते केस, त्यांना थंडीपासून संरक्षण व्हावं, हे नैसर्गिकरित्या त्यांच्यावरती काय असतं, हे केस. आणि पांढरे आहेत, आपल्याकडे काळे अस्वल आहेत, तिकडे पांढरे अस्वल ध्रुवीय भागामध्ये. आता पेंग्विन हे देखील काय ध्रुवीय भागामध्ये राहणारे म्हणजे काय आहेत, पक्षी आहेत. म्हणजे हे देखील आपल्याकडं जगू शकणार आहेत का, त्यांना सवय पडलेलं आहे की थंड हवामानाच्या प्रदेशामध्ये त्यांचं शरीर शीत आहे आणि त्यामुळं
त्यांना उष्ण प्रदेशामध्ये आणलात तर ते काय होऊ शकणार नाहीत, जगू शकणार नाहीत. म्हणजे आपल्या प्राणी संग्रहालयामध्ये इकडं आणून आपण ठेवूया बाबा वेगळा प्राणी आहे, तर मग तुम्ही त्याचं काय करणार, ते प्राणी इथं आणलात तर तो फार काळ जगू शकणार नाही. त्याच्यानंतर चित्रात दाखवलेल्या सर्व वनस्पती आपल्या परिसरात आढळतात का, नसल्यास त्या कोठे कोठे आढळत असाव्यात. आता इथं वनस्पती दिलेलं, प्राणी बघितलं तसं इथं वनस्पती बघायचं. आता हे काय आहे, नारळाचं झाड आहे. हे आपल्याकडं आढळतं का, आढळतं, पण जास्त प्रमाणात आढळतं का, नाही. मग जास्त प्रमाणात कुठं आढळतं, केरळ, कोकणामध्ये वगैरे काय आहेत अशा प्रकारची नारळाची झाडांची संख्या ही जास्त आहे. त्याच्यानंतर हे काय दिसतं, सागाचं झाड आहे. हे आपल्याकडं कुठं आढळतं का, गावात आपल्या कुठं दिसतं का. सागाचं देखील काय आहे, जंगलामध्ये वाढणारा हा काय आहे, वनस्पती आहे. आणि त्यामुळं हे देखील काय आहे, आपणाला जास्त करून जंगलामध्ये साग वाढतो हे आपणाला दिसतं. हे आहे आफ्रिकेत म्हणजे आपल्या वाळवंटी प्रदेशातलं वनस्पती आहे. म्हणजे जसं आपण घायपात, बोर वगैरे म्हणतो की नाही, काटेरी वृक्ष, अशा प्रकारचा हा वृक्ष आहे. तो जास्त करून वाळवंटी प्रदेशामध्ये कमी पाण्यावरती येणारा हा वृक्ष आहे. त्याच्यानंतर ह्या वृक्षाचं जरा निरीक्षण करा, तुम्हाला काय लक्षात येतं का बघा. हे जे वृक्ष आहे हे तुमच्या लक्षात लगेच आलं असेल, कारण का तुम्हाला उन्हाळ्यामध्ये आंबा खायला मिळत असतो. हे आंब्याचं झाड आहे, मोर फुटलेलं दिसतं इथं तुम्हाला. मग हे आंब्याचं झाड तुम्हाला इकडं आपल्याकडे देखील पाहायला मिळतं. आणि जास्त करून रत्नागिरी, देवगड या ठिकाणी काय आहेत, या प्रकारची वृक्ष आंब्याची झाडं जास्त आहेत. आपल्याकडं जो आंबा आहे त्या आंब्याचं चव आणि रत्नागिरी देवगडकडच्या आंब्याचं चव काय आहे, वेगळं आहे. कारण काय, याला जे घटकद्रव्य जमिनीतून आवश्यक असतात ती तिथली वेगळी आहेत आणि आपल्याकडची वेगळी आहेत. त्यामुळं तिथल्या जमिनीमध्ये येणारे आंब्याची झाडं ही काय असतात, अतिशय म्हणजे चांगल्या रीतीनं वाढ होतं, चांगल्या रीतीनं त्याला आंबं वगैरे लागत असतात. आपल्याकडे देखील येतात, आपल्याकडे देखील डेरेदार वृक्ष आपल्या रानात वगैरे असेल. त्याच्यानंतर हे जे दिसतं हे वडाचं झाड दिसतं. वडाचं झाड कुठं आहे, आपल्या परिसरामध्ये वडाची झाडं आपल्याला रस्त्याकडेला वगैरे पाहायला मिळतात. म्हणजे चित्रात दाखवलेल्या सर्व वनस्पती आपल्या परिसरात आढळतात का, बऱ्याच आढळतात. हे आढळले आपल्याला, हे नारळ आढळतं, परत काय आढळतं, हे आपल्याला सागाचं आढळतं, मात्र हे आपल्याकडं आढळत नाही. त्याच्यानंतर आंब्याचं झाड आढळतं, वडाचं झाड आढळतं. आता ही जी वृक्ष आहेत ही जी आहेत ती बर्फाळ प्रदेशामधली वृक्ष आहेत, आपल्याकडे ही आढळत नाही. ही कुठं आढळणार, सूचीपर्णी वनं म्हणून यांना ओळखलं जातं. सूचीपर्ण वनं म्हणजे काय, सुईसारखी टोकदार पानं असलेली ही वनस्पती आहे. आणि हे जे झाडाची सगळी फांदी असतात ती जमिनीकडे झुकलेली असतात, बर्फ घसरून पडावं म्हणून. आणि सुईसारखी टोकदार पानं काय असतात, तिथं बर्फ पडत असतं, हिमवृष्टी होते आणि त्यामुळं ती काय होत असतं, त्या ठिकाणी अशा नैसर्गिकरित्या या झाडांना तशी रचना असते आणि त्यामुळे ती काय होतात, तिथून त्याच्यावरून बर्फ घसरून पडतं. मग अशा प्रकारची वृक्ष, सूचीपर्णी वृक्ष कुठं आढळणार, ते आपल्याला ध्रुवीय प्रदेशाकडं किंवा थंड हवामानाच्या प्रदेशामध्ये आपल्याला ते पाहायला मिळणार. म्हणजे अशा पद्धतीनं या चित्रांचं तुम्ही इथं निरीक्षण केलात. आता अन्नाच्या बाबतीत इथं दिसतंय तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं काय दिसतं, अन्न म्हणजे इथं ताट एक दिसतं. त्याच्यानंतर हे काय दिसतं, हे आपल्याला टोमॅटो ऑमलेट दिसतं. त्याच्यानंतर हे दक्षिणेकडल्या आपल्या भागामध्ये साऊथ इंडियन म्हणतो आहे त्या पद्धतीनं. हे या ठिकाणी मसाल्याचे पदार्थ आहेत, हे मसाल्याचे पदार्थ देखील आपल्याकडे येत नाहीत. हे ज्या ठिकाणी म्हणजे काश्मीर वगैरे आहे की नाही, ह्या भागामध्ये एक विशिष्ट ठिकाणीच काय होत असतात, मसाल्याची पिकं येत असतात. आता हे जे आहे आपल्याकडचं जेवण दिसतं, ह्यात भाकरी आहे, भात आहे, वरण आहे, हे आपल्याकडं आपण हे नेहमी काय करत असतो, वापरत असतो. हे तुम्ही बघितलेलं असाल, हे व्यक्ती जेवायला लागलेले आहे बसून. आणि ह्यात काय दिसतं तुम्हाला, इथं रोटी दिसतात बघा. हॉटेलमध्ये तुम्ही जेवलेलं असाल त्यावेळी रोटी तुम्ही बघितलेलं असाल, ती रोटीचं आपल्याकडे देखील ते पाहायला मिळतं. हे पिझ्झा, बर्गर का पिझ्झा आहे, हे आपणाला आपल्या परिसरामध्ये म्हणजे आपण हे आहार आपण काय करत नाही, खात नाही, कारण हे आपल्या शरीराला न पचणारं आहार आहे. त्याच्यानंतर हे काय आहे, मसाल्याचे पदार्थ, हे मसाल्याचे पदार्थ होते. त्याच्यानंतर हे जे आहे बदाम, त्याच्यानंतर काय आहे काजू, पिस्ता, त्यानंतर काय आहे मनुके वगैरे, अशा पद्धतीनं हे पण आपल्याकडं काय होत नाहीत, याचं उत्पादन होत नाही. आता काजूचं उत्पादन कुठं होतं, कोकणात होतं. बदामचं उत्पादन वेगळ्या प्रदेशामध्ये, म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळं. आणि हे जे आहे ते दक्षिणेकडलं जेवण आहे बघा. हे केळीचं साल आहे आणि त्याच्यावरती काय केलेलं भात आणि एक भाजी दिसतं आणि सगळे आमटी दिसतात. हे अशा प्रकारचं तिथं आहार तिथल्या लोकांचं आपल्याला इथं पाहायला मिळतं. म्हणजे आपल्याला सभोवतालच्या परिसरात जे आपण राहतो आहे त्या परिसरात आपण जे राहतो आहे त्या परिसरात
जे अनुभवतोय त्यापेक्षा भिन्न गोष्टी आपणाला जगात पाहायला मिळतात. हे जगात वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे आता प्राणी दिसतात बघा, हे वनस्पती इथं आहे, हे भिन्न प्रकारचे काय दिसतात आपणाला इतरत्र आढळतात. आणि विविध वन्य म्हणजे जीवनाच्या संदर्भात देखील शैक्षणिक माहिती तुम्ही अभ्यासात असाल. आता तुम्ही डिस्कवरी चॅनल बघताय आणि डिस्कवरी चॅनलमध्ये ते ॲनिमल किंवा डिस्कवरी चॅनल याच्यामध्ये काय केलेलं आहे, जास्त करून विविध प्रकारच्या प्राण्यांची माहिती म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी त्याच्यामध्ये प्राण्यांच्या विषयी काय केलं जात असतं, त्यांचं शिकार करण्याची किंवा त्यांची जीवनशैली कशी असते ते त्याच्यामध्ये सांगितलं जात असतं. आणि त्याचं तुम्ही काय करत असता अतिशय म्हणजे उत्साहपूर्वक असा हा प्राणी आहे, असा हा प्राणी आहे, हा प्राणी ह्या प्राण्याचा हा शिकार आहे, हा अनाकोंडा आहे, हां म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही काय करत असता पाहत असता. डिस्कवरी चॅनलवरती तुम्ही काय करत असता ते उत्सुकता असते तुम्हाला विविध प्राण्यांची वगैरे माहिती जाणून घेणं वगैरे, तुम्हाला दूरचित्रवाणीवरून ते कुतूहल वाटत असतं. आणि आपल्याकडं ते उपलब्ध नाहीत हे प्राणी आणि ते आपणाला कुठं पाहायला मिळतात की अशा चॅनलवरती प्रसारमाध्यमांच्याद्वारे दूरचित्रवाणीवरती आपणाला त्या प्राण्यांबद्दल माहिती काय होत असते आपणाला मिळत असते. म्हणजे आपल्याकडील वन्य प्राण्यांमध्ये हे अशा प्रकारचे प्राणी का नाहीत, आपल्याकडे वन्य प्राणी आहेत पण अशा प्रकारचे आहेत का कुठं प्राणी, म्हणजे ते वेगवेगळ्या भागामध्ये म्हणजे हे जे आहे हे मांजर आहे, हे मांजर जे आहे ते आपल्याकडचं नाव आहे, ते दुसऱ्या देशातलं आहे आणि इथं हे दाखवलेलं आहे त्याला. आणि हे जे प्राणी आहे हे प्राणी आपल्याकडं नाही आहे. मग आपल्याला कुतूहल वाटत असते हे आपल्याकडं का नसेल, कारण त्या हवामानात मी आता सांगितलं की बाबा पेंग्विन हा पक्षी आहे, तो आपल्याकडं का जगू शकत नाही, त्याला शीत प्रदेशामध्ये शीत भागामध्येच हा ते जीवन जगू शकतो किंवा त्याला तिथंच काय आहे त्याचं शरीरच कसं आहे शीत आहे आणि त्यामुळे त्याला हवामान तसंच लागतं आणि त्याच वेळी तो जगू शकतो. मग अशा पद्धतीनं आपल्याला कुतूहल वाटत असतं की आपल्याकडे ते का उपलब्ध नाहीत, आपल्याकडील वन्य प्राण्यांप्रमाणे ती का नाहीत, त्यांच्यात का फरक आहे हे आपणाला वाटत असतं. आणि त्याच्यात फरक निर्माण का झालेला असावा की त्या हवामानानुसार किंवा तिथल्या जी काय आहे नैसर्गिक साधन सामुग्री आहे त्यावरून त्यांच्यामध्ये काय झालेलं असतं बदल झालेला असतं. आपण त्याचं कारणांचा शोध इथं घेत असतो. आता ह्या पृथ्वीवरती वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भूरूपं आहेत, हवामान आहे, मृदा आहे, म्हणजे मृदेमध्ये भिन्नता दिसते, हवामानामध्ये भिन्नता दिसते, परत काय भूरूपांच्यामध्ये भिन्नता दिसते. सगळीकडे भूरूपं आता सारखीच आहेत का बघा. आपल्या भारताचाच विचार केला तर उत्तरेकडे गेला तर हिमालय आहे, मध्यभागी आला तर मैदानी प्रदेश आहे, दक्षिणेकडे गेला तर पठारी प्रदेश आहे. मग ही भिन्नता आपल्या एवढ्या देशामध्ये जाणवतं, मग वेगवेगळ्या जगामध्ये गेला तर किती भिन्नता ते आपल्याला दिसेल. म्हणजे ही भिन्नता प्रामुख्याने त्या भागातील उपलब्ध सूर्यप्रकाश पाणी यांच्यावरती ते काय असतं अवलंबून असतं. सूर्यप्रकाश आणि पाणी यांची उपलब्धता जी आहे ती विषुववृत्तापासून ध्रुवीय प्रदेशापर्यंत जसं जाल तसं सूर्यप्रकाशामध्ये आणि पाण्याच्या उपलब्धतेमध्ये देखील काय झालेलं आहे बदल झालेला आपल्याला हे पाहायला मिळतं. आणि याबाबत तुम्ही मागच्या वर्षी इयत्ता म्हणजे 5वीला अभ्यास केलेला होता की ध्रुवीय प्रदेश विषुववृत्तीय प्रदेशाकडून ध्रुवाकडे जात असताना काय होत असतं तापमानात बदल होत जातो. ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे येताना तापमान वाढत जातं, विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जात असताना काय होत असतं तापमान हवा थंड व्हायला लागते, असं आपण बघितलेलं आहे. म्हणजे आता भूरूप हवामान मृदा या 3 घटकातील बदलांच्यामुळं काय होत असतं त्या 3 घटकातील बदलांचा जो प्रभाव आहे तो वनस्पतीवर प्राण्यांवर म्हणजे आणि मानवी जीवनावर, हे मानवी जीवन जे आहे या मानवी आता इथं काय दिसतं तुम्हाला हे पोशाख वेगळं दिसतं का तिथल्या हवामानात भिन्नता असल्यामुळं अशा पोशाखात. म्हणजे इथं सैल घोळदार का वापरलेला आहे की इथं तापमान जास्त आहे त्यामुळं अशा प्रकारची घोळदार इथं बघा दक्षिणेकडे देखील तापमान जास्त असल्यामुळे काय दिसतं आपल्याला घोळदार असं लुंगीचा वापर इथं दिसतोय. म्हणजे हे तिथल्या हवामानावरून देखील काय होत असतं मानवाच्या पोशाखामध्ये बदल होऊ शकतो किंवा मानवी जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये देखील काय होत असतं बदल होऊ शकतो. म्हणजे हवामानाचा मृदेचा भूरूपांचा बदल जो आहे तो बदल वनस्पती प्राणी आणि मानवी जीवन या सगळ्यांच्यावरती पडत असतो. आणि त्यामुळं जैवविविधतेमध्ये जगात म्हणजे एकाच प्रकारचं हवामान नाही आहे, जे एकाच प्रकारचं भूरूप नाही आहेत, एकाच प्रकारचं मृदा नाही आहे. त्यामुळं वेगवेगळ्या मृदा असल्यामुळं आता वाळवंटी प्रदेशामध्ये मृदा काय असणार आहे वालुकामय असणार आहे, तिथं काय तुम्हाला व्यवसाय करता येईल का शेती करता येईल का येणार नाही. मुळातच तिथं काय पावसाचं प्रमाण कमी आहे आणि वाळू असल्यामुळे तिथं काय होत नाही पिकांच्या वाढीसाठी अनुकूल पोषक द्रव्ये त्याच्यातून मिळत नाहीत. म्हणजे अशा पद्धतीनं वनस्पतींच्यावरती देखील त्याचा परिणाम होतो, मानवी जीवनावर देखील परिणाम होतो आणि
प्राण्यांच्यावर देखील परिणाम होत असतो आणि त्यामुळं आपणाला जगामध्ये काय दिसतं, जैवविविधतेत बदल झालेलं पाहायला मिळतं. आता पृथ्वीवर वेगवेगळ्या म्हणजे खंड आहेत. किती खंड आहेत तुम्हाला माहिती आहेत? 7 खंड आहेत. आता या खंडात विशिष्ट अक्षवृत्तांच्या दरम्यान हवामान, वनस्पती व प्राणी जीवन यात काही ठिकाणी साधर्म्य आढळतं. म्हणजे एकाच अक्षवृत्ताच्या पट्ट्यामध्ये साधर्म्य ते जाणवतं आणि अभ्यासाच्या दृष्टीनं हवामान, वनस्पती, प्राणी यामध्ये आढळणाऱ्या साधर्म्यामुळं काही प्रदेशाचं वेगळेपण प्रकर्षानं आपणाला काय होतं, लक्षात येतं. आणि हे जे प्रदेश असतात, हे प्रदेश सगळे काय असतात, नैसर्गिक घटकावर अवलंबून असतात. नैसर्गिक घटकांवर अवलंबून असतात. त्यामुळं त्या प्रदेशांना आपण काय म्हणतोय, नैसर्गिक प्रदेश असं म्हणतो. हे नैसर्गिकरित्या काय झालेलं आहे, हे याच्यामध्ये बदल झालेला आहे हवामानामुळं आणि कशामुळं, मृदेमुळं आणि भूरूपांच्यामुळं. आणि अशा प्रदेशातील नैसर्गिक पर्यावरणांचा काय होत असतो, मानवासह सर्व सजीव सृष्टीवर परिणाम झालेला आपणाला पाहायला मिळतं. आणि पृथ्वीवरील भूप्रदेश जे आहेत या नैसर्गिक प्रदेशात म्हणजे वेगवेगळ्या नैसर्गिक प्रदेशामध्ये पृथ्वीवरील भूप्रदेश काय केलेले आहेत, विभागला गेलेला आहे. आणि त्याचा तक्ता जो आहे तो तक्ता या प्रकरणामध्ये मागच्या पृष्ठावरती दिलेला आहे. आणि त्या तक्त्याचा अभ्यास आपण आता काय करणार आहोत, पुढच्या तासिकेला आपण करणार आहोत. ते पुढच्या तासिकेला आपण नैसर्गिक प्रदेश जे आहेत वेगवेगळे म्हणजे जगामध्ये असणारे भूप्रदेश विभागलेला हा नैसर्गिक प्रदेश जे आहेत त्यांची माहिती आपणाला पुढच्या तासिकेला इथं काय करायचं आहे, पाहायचं आहे. आता त्याच्यानंतर आपण पुढच्या तासिकेला पुढचा भाग आपण इथं पाहूया.